नमस्कार मंडळी, दर्जेदार रोपं आणि कलमं यांची निर्मिती करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं 2 नर्सरी पॉलिशेडची कोकण विभागासाठी शिफारस केली आहे। त्यापैकी एक म्हणजे GI पाईप नर्सरी पॉलिशेड। या पॉलिशेडचा सांगाडा GI पाईपपासून बनवला जातो, तर आच्छादनासाठी 200 मायक्रॉन UV स्टॅबिलाइज पॉलिथिन शीटचा वापर केला जातो। या पॉलिशेडचा आकार 5.5 बाय 18 मीटर इतका असतो, तर GI पाईप पॉलिशेडची बाजूची उंची 2 मीटर इतकी, तर मध्यभागाची उंची साधारणपणे 3.5 मीटर एवढी ठेवली जाते। बाजूची उंची 2 मीटर इतकी अधिक असल्यामुळे या पॉलिशेडमधून रोपं कलमं यांची वाहतूक न वाकता करता येते। पॉलिशेडची संरचना नैसर्गिक वायुवीजनावर आधारित असून वायुवीजन चांगल्या प्रकारे होण्यासाठी पॉलिशेडच्या चारही बाजूने रोलिंग कर्टनची व्यवस्था केली जाते। पॉलिशेडच्या वरच्या भागातही वायुवीजनासाठी फटींची व्यवस्था केली जाते। गरजेनुसार टॉप व्हेंटची उघडझाप करण्यासाठी पडद्यांची व्यवस्था करावी लागते। याशिवाय पॉलिशेडच्या आतमध्ये दोरीच्या सहाय्याने उघडझाप करता येणारी 50% काळ्या पांढऱ्या रंगाची शेडनेट बसवली जाते। तिचा वापर गरजेनुसार रोपं कलमं यांना सावली देण्यासाठी करता येतो। पॉलिशेडची बाजूची उंची 2 मीटर इतकी अधिक असल्यामुळे आतील शेडनेटच्या खालच्या बाजूला गरजेनुसार शेडनेटमधील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी फॉगर्स आणि रोपं कलमं यांना पाणी देण्यासाठी किंवा सुरुवातीच्या काळात दुपारच्या वेळी कलमांवर पाण्याचा शिडकाव करण्यासाठी स्प्रिंकलर्स बसवता येतात। आंबा आणि काजू या पिकांवर घेतलेल्या चाचणीमधील निष्कर्षानुसार या पॉलिशेडचा वापर करून आंबा आणि काजू यांचे अनुक्रमे 47% आणि 59% कलमं बांधणी योग्य रोपं मिळतात। तसंच आंबा आणि काजू कलमं अंकुरण्याचं प्रमाणही जवळजवळ 93% आढळून आलंय। दुसरा प्रकार म्हणजे बांबू नर्सरी पॉलिशेड। या पॉलिशेडचा सांगाडा बांबूपासून बनवला जातो, तर आच्छादनासाठी 200 मायक्रॉन UV स्टॅबिलाइज पॉलिथिन शीटचा वापर केला जातो। बांबू पॉलिशेडचं आयुष्यमान अधिक मिळण्याकरता प्रमाणित केलेल्या पद्धतीने प्रक्रिया केलेल्या बांबूंचा वापर करून या नर्सरी शेडची निर्मिती करावी। या पॉलिशेडचा आकार 4.5 बाय 18 मीटर, तर उंची 2 मीटर इतकी, तर मध्यभागाची उंची साधारणपणे 3.5 मीटर एवढी असावी। त्यामुळे रोपं कलमं यांची वाहतूक सहज करता येते। बांबू नर्सरी पॉलिशेडच्या खांबांचं माती आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी खांबांना PVC पाईपचं केसिंग करावं। या पॉलिशेडची संरचना नैसर्गिक वायुवीजनावर आधारित असून वायुवीजन चांगल्या प्रकारे होण्यासाठी सर्व व्यवस्था GI पाईप नर्सरी पॉलिशेडप्रमाणेच करावी। गरजेनुसार या पॉलिशेडमध्ये स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स बसवता येतात। आंबा आणि काजू या पिकांवर घेतलेल्या चाचणीमधील निष्कर्षानुसार या पॉलिशेडचा वापर करून आंबा आणि काजू यांची 50 आणि 62% कलमं बांधणी योग्य रोपं मिळतात। तसंच आंबा आणि काजू कलमं अंकुरण्याचं प्रमाणही जवळजवळ 93% इतकं आढळून आलंय। अशा प्रकारच्या नर्सरी पॉलिशेड्सचा वापर करून आपण कलमं आणि रोपांची निर्मिती करू शकतो। बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत। नमस्कार।